आज घेतले ते बारीक पेडवे. हे आता नीट करणार. ह्याला इरडा म्हणतात सावंतवाडीला. आणि ह्याची आंबट तिखट तिखटाण करणार. मोठलं सुद्धा केलं जातं छानपैकी. हे बारीक पेडवे हे जवळजवळ 3-4 वेळा धुवून स्वच्छ नीट केले, साफ केले. त्याला भरपूरचं म्हणजे 3-4 बोट चमचे हे मीठ लावून ठेवले. ह्याचं आज मी तिखटाण आमटी करणार आहे. ह्या बारीक पेडव्यासाठी लागणारं साहित्य हे 2 चमचे 2.25 चमचे मिरची पूड, बोट चमचे. ही हळद पूड पाव चमचा. ही 2 बोट चमचे धणेपूड. हे तू कमी जास्त प्रमाणात आपल्याला घालायची. 5-6 तीरफळं आणि 2 सुपारी एवढा चिंचेचा कोळ. ते बघून हे सगळं आता मिक्सरला एकत्र लावणार आहे. तसंच हे खोबरं, पाव वाटी मी खोबरं वाटलेलं आहे गंधासारखं. त्यात पाव कांदा उभा चिरलेला आणि 2-3 मिरी घालून हे बारीक खोबरं वाटलेलं आहे. ही गोळी आधी वाटली जाणार आणि ते बारीक पेडवे आहेत ते स्वच्छ धुवून त्याला हे फासणार. आता पेडव्यासाठी लागणारा मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. एक नाही अर्धा. मग अशी जवळजवळ 15 ते 20 मिनटं हे पेडवे बारीक मीठ लावून ठेवलेलं, जाडसर मीठ लावून भरपूर मीठ लावून ठेवलेलं ते स्वच्छ 3-4 पाण्यातनं काढले. हे पेडवे जेवढे चकचकीत दिसतील तेवढे ते पेडवे ताजे समजावेत. आता त्याला ही मसाल्याची गोळी लावली. आता ह्या बारीक चिरलेल्या कांद्याला पेडव्याला या बारीक पेडव्याला हे थोडं आधी पहिल्यांदा मीठ लावायचं. म्हणजे आपण मीठ लावलेलं असतं तरीसुद्धा एक अर्धा बोट चमचा मीठ लावलं. आणि ही मिरची पूड, चिंच, धणापूड, तिरफळ, हळद हे सगळं असं एकत्र वाटण केले. ते धरून ह्याला पेडव्याला लावायचं. चांगलं फासून घ्यायचं. आणि हा कांदाही घालायचा. ह्याला आम्ही फोडणी द्यायची. हे असंच धरून पहिलं गॅसवर ठेवायचं. हे बघा, ह्याला मी मिरची पूड, चिंच जी गोळी आहे ती लावलेली आहे, कांदा घातलेला आहे आणि मीठ. आता हे सगळं ह्या टोप ठेवलेलं आहे हे टोपात घालायचं आहे. बघा, ह्या टोप गरम झाला आहे आणि टोपात ते मगाशी पेडवे जे मसाला मिरची पुडाणी लावून ठेवलेले ते असे घालायचे. जरासं पाणी घालून 1-2 मिनटं, कारण हे पटकन शिजतात, ह्याला वेळ लागत नाही. आणि मग खोबऱ्याचं जे वाटप आहे ते घालायचं. झाली जाडसर आमटी तयार. हे बघा, बारीक पेडवे, त्याला इथं काही ठिकाणी सावंतवाडी कुडाला इरडा म्हणतात. मालवण साईडला आमच्याकडे ह्याला बारीक पेडवे म्हणतात. याचं मोठलं मात्र खूप सुंदर लागतं. हे असंच फक्त हळदीच्या पानात ठेवायचं. माझी आई आजी हे केळीच्या पानात घालून हळदीची पानं लावून निखाऱ्यात ती भाजायची. त्याला पेडव्याचं मोठलं म्हणतात. आज ही मी दाखवते ही जाडसर तिखटाण किंवा जाडसर आमटी. मसाल्यात हे 2-3 मिनटं पेडवे हे झालेत. आता हे खोबरं जे मी वाटलंय ते धरून घालते. आणि अगदी ह्याच्यात चमचा वापरायचा नाही, अगदी मधोमध धरून अगदी अलगद असं करायचं. ही बघा, झाली तिखटाण तयार. असं हळूहळू, अगदी हळू, कारण नाहीतर जास्त चमचा वापरला तर आतले मासे मोडतात. मसाल्यात शिजल्यानंतर मिरची पूड आणि त्या वाटपात शिजल्यानंतर हे खोबरं जे वाटलेलं होतं ते त्यात सगळं घातलंय आणि ही जाडसर तिखटाण तयार आहे. बघा, पेडव्याची तिखटाण तयार.
बारीक पेडव्याची तिखटान जाडसर आमटी तयार. माझ्या चॅनल आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. हे असे आता हळूहळू बुडबुडे यायला लागले की ती बंद करायची, फुटायला द्यायची नाही. कोणतीही माशाची आमटी असं साईडने बुडबुडे यायला लागले, जास्त त्याला उकळी यायला द्यायची नाही. किती झाली तयार पेडव्याची तिखटाण.